पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल. पंतप्रधान मोदी भाजपसह महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार. महायुतीतील आमदारांना रिपोर्ट कार्ड मोदींना द्यावं लागणार, तर महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन सुद्धा करणार. आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मोदींच्या संवादाला महत्त्व. देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या बीएमसीवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची. बीएमसीतील 227 जागांपैकी 151 या जागांवर विजयाचं भाजपचं लक्ष. पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं लोकार्पण करणार, तर खारघरमधील इस्कॉन मंदिराचं सुद्धा मोदींच्या हस्ते उद्घाटन. धनंजय मुंडे आज मोदींच्या बैठकीला उपस्थित नसणार, तर धनंजय मुंडे दादांना कळवून परळीला गेले. अमोल मिटकरींची माहिती. तर आज व्यापाऱ्यांचा बंद असल्यामुळे धनंजय मुंडे परळीत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनामध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेची रात्री उशिरा बैठक, तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक. आज महायुतीच्या सर्व आमदारांचं मोदींसोबत स्नेहभोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे. बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी. हत्येच्या गुन्ह्यात कराडला थोड्याच वेळात केज कोर्टात हजर करणार. आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. बीड हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणामध्ये सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई. अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना. कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता मुंडे समजूत काढणार का याकडे लक्ष. सुरेश धसांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर 15 मिनिटे चर्चा. बीड प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा माझा प्रयत्न. सुरेश धसांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. यापुढे चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका करण्याच्या पक्षाच्या सूचना. वाल्मिक कराडच्या समर्थनात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आता बीडच्या परळीमध्ये बैठक, तर कराडच्या समर्थनात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद. मंत्री धनंजय मुंडे सुद्धा आज परळीत दाखल होणार. आरोपी कुणीही असो, सरकार त्यांना सोडणार नाही. चौकशीमध्ये ज्यांचं नाव येणार त्यांच्यावर कारवाई होणार. दोषींना अजिबात थारा देणार नाही. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराड हॉस्पिटल बाहेर येताच रोहितला दिला आवाज, तर कराडनं रोहितला आवाज दिल्यानंतर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक. कराडनं आवाज दिलेला तो रोहित नेमका कोण? चर्चेला उधाण. जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी आता बंद करणं हा नवीन पायंडा. आकाचे लोक आलेत तर मुंबई सुद्धा बंद करू शकतात. सुरेश धसांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. विविध विषयांसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी घेतली अजित पवारांची भेट. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी केली होती. श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांनी अर्ज दाखल केले होते. पुण्यामध्ये आज आर्मी डे निमित्त पथसंचलन, तर खडकी या ठिकाणी बीईजी ग्राउंडवर परेड. भारतीय लष्कराकडून विविध प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची इथे उपस्थिती. नवी मुंबईच्या खारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे बॅनर्स. खारघरमधील चौकाचौकात नरेंद्र मोदींचे बॅनर्स. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या केस गळती प्रकरणातील बाधितांची संख्या आता 178 वर, तर केस गळती बाधित गावामध्ये आयसीएमआरचं पथक दाखल. पथकाकडून केस गळतीचा शोध सुरू.